नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. निंगी आता पाणी पित असते आणि फ्रीज जवळ उभी असते. अनिका मागून येते आणि म्हणते, तुझ्यामुळे त्या गावछापच्या लाईफमध्ये रिश परत येणार. कसं येणार निंगे? तुझंच काहीतरी परमनंट सोल्युशन काढते, म्हणजे मध्ये मध्ये करणार नाही आणि रिशला आणि त्या गावछापला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार नाही. अनिका आता अगदी निंगीच्या मागे उभी राहिलेली असते. ही खूप रागाने. त्यामध्ये तिने वीट आणलेली असते. आता वीट निंगीच्या डोक्यात घालणार असते. जोरात ती वीट अशी फेकून मारते निंगीला, पण ती निंगी सुटते आणि टेबलवर जे काचेच्या वस्तू असतात त्याला लागते आणि वीट खाली पडलेली असते. आता मात्र जोरात असा आवाज होतो आणि सगळेच घाबरलेले असतात. मात्र इतकी जोरात किंचाळते. ही किंचाळल्यामुळे कामिनी सुद्धा पळत आलेली असते की नेमकी झालंय तरी काय. कामिनी रागिनी येतात आणि निंगीला म्हणतात, हे सगळं तू फोडलं, एवढं नुकसान केलंस निंगे? ही म्हणते, नाही मी काही केलेलं नाहीये. कामिनी म्हणते, काय गे, त्यासारखी रात्रीची कशाला वावरत होती ग इथे? काय करत होतीस ग? किती नुकसान झालंय? कामिनी आता निंगीला बोलत असते. निंगीला जरा रुबाबात घेते आणि म्हणते, कस काय फुटलं, उत्तर दे मला. महागडे ग्लास होते ते, किती नुकसान झालंय कळतंय का तुला? महागडे होते आणि कुठून आणले होते कळतंय का? काही आहे का सिरियसनेस? कामिनी इतकी बोलत असते निंगीला. निंगी घाबरलेली असते, एकही शब्द बोलत नाही, एकाही शब्दाचं उत्तर देत नाही. कुठून आणले होते? तुला काय सांगू, किती लांबून आणले होते? रागिनीला विचारते, कुठून आणले होते ग? रागिनी म्हणते, कुठून? अगं कुठून? लंडनवरून आणले होते, लंडनवरून. कामिनी रागिनी ड्रामा करत असतात आणि निंगीला अजून घाबरून देत असतात की एवढं मोठं नुकसान केलंय, आता तुझं काय खरं नाहीये. महागडे ग्लास फोडले, आता काय खरं नाहीये तुझं. आता टेबलच्या मागे लपलेली असते. ती उठून उभी राहते. सगळा तमाशा झाल्यावर, निंगू पिंगू हे काय ग, किती नुकसान केलंय आमचं, काही कळतंय का तुला? किती महागड्या वस्तू होते त्या. अनिका पुढे आलेली असते आणि म्हणते, अय्यो. की म्हणते, अनिका तू आणि इथे, म्हणजे तू इथे उभीस होय? हॉलमध्ये नव्हती, अचानक कुठून उगवली? निंगीला लगेच शंका आलेली असते अनिकावर. की म्हणते, अनिका खरं खरं सांग, तूच मला दगड फेकून मारला ना, तुझ्यामुळेच सगळं झालंय ना, अगदी खरं सांगा. अनिका म्हणते, काही बोलू नको हा निंगे, मी आत्ताच आलीये. मी कशाला दगड फेकून मारेन तुला, आणि मला काय मिळणार आहे? मला विचार, मी आत्ता जस्ट आलीये आणि मी कशाला मारेल दगड वगैरे? हो की नाही ग मॉम, मी तुझ्यासोबत आलीये ना. आता निंगीला तिघी मिळून वेड्यात काढत असतात. ती म्हणते, हो हो सोबतच आलीये ती. आणि म्हणते, तू कोण ग विचारणारी भिकारडे? कोण कुठे येणार, कधी येणार, आमचं घरी आम्ही ठरवू की, तू कोण आम्हाला सांगणारी? कामिनीने एकच लट लावलेला असतो, एवढं मोठं नुकसान झालंय ते कोण भरून काढणार, कोण भरून देणार? इतक्या महागड्या वस्तू लंडनवरून कुठून कुठून वस्तू गोळा केल्या आणि तू असा घाणेरडापणा केला की दगड मारून वस्तू फोडल्यात. लाज वाटत नाही का ग दुसऱ्याचं नुकसान करताना? कामिनी एक शब्द नाही की ती बोलून बघत नसते, खूप खूप बोलत असते आपल्या निंगीला. जर बादीन का भरून अख्खा आयुष्यभर जरी कष्ट केले तर एक ग्लास सुद्धा खरेदी करू शकत नाही, इतक्या महागड्या वस्तू त्या. आता कोण भरून देणार सांग पटकन? वर जरी राबला ना तरी एक सुद्धा ग्लास खरेदी करणार नाही. एवढं तुझ्या डोक्यात घे, आणि तू आमचं एवढं मोठं नुकसान केलंय ते भरणार कधी? कामिनी काहीही नाही, अगदी फालतूमध्ये ह्या निंगीला बोलत असते. पोरी म्हणजे अशा आहेत ना खरंच, गावछाप कुठच्या. राहायचं तर नीट राहायचं, एवढी पण अक्कल नाही का ग? सगळ्या वस्तूंची नासधूस करत नुकसान करताय, कोण देणार पैसा, कुठून येणार भरपाई? आणि इथे व्यवस्थित राहणं जमत नसेल तर लगेच घर सोडायचं आणि बाहेर व्हायचं. हे नुकसान तर भरून घेणारच आहे मी, पण घर सुद्धा सोडायचं. कावेरीने डायरेक्ट निंगीला सांगितलेलं असतं की घर सोडायचं. मी का म्हणते, ग्रॅनी आजी टेन्शन घेऊ नको, तू झोपायला जा बरं, जा, मी सगळं मॅनेज करते, तू जा इथून. मॉम ग्रॅनी आजीला घेऊन जा. अनिका बेबी तू जा म्हणतीये ना, मी सगळं मॅनेज करते, तू जा इथून. लोटत अनिका तिला म्हणते की हिला घेऊन जा. तर कशी बशी कामिनी बडबड करत अनिका सोबत निघून गेलेली असते. अनिका आता लगेच निंगीला एवढं बोलल्यावर, एवढा तमाशा झाल्यावर तिच्या गळ्यात पडते, आय एम सॉरी निंगू, माझी ग्रॅनी बोलली ना त्याबद्दल खरंच सॉरी. जाऊते माझ्या ग्रॅनी आजीला सॉरी बरं. तेच ग्लास मी ऑर्डर करील, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. सॉरी या निंगी. आणि अनिका तिथून बरोबर निघून गेलेली असते. निंगीच्या लक्षात येतोय हा काय प्रकार चाललाय. अनिकाने आधी दगड फेकून मारला, त्या वस्तूंची नुकसान केली, कामिनी रागिनी बडबड केली. आता त्या निघून गेल्या आणि अनिकावरून सगळी काही आता पॉलिश करतीये आणि म्हणतीये की मी नवीन ग्लास ऑर्डर करीन, डोंट वरी. आणि अनिका तिथून आता निघून गेलेली असते. अनिका आता चाललेलीच असते. तेवढ्यात कामिनी तिला अशी ओढते आणि स्वतः जवळ घेते. कामिनी अनिकाच्या अगदी जवळ जाते आणि म्हणते, हिचं डोकं फोडणार होतीस ना तू? मारण्याचा प्लॅन होता ना अनिका, खरं सांगा? आता वाचली ती, पण नेक्स्ट टाइम वाचणार नाही, लिहून घे. तिचं डोकं फोडणार म्हणजे फोडणारच मी. अनिका मोठ्या तोऱ्यात म्हटलेली असते आणि तिथून एका झटक्यात निघून जाते. कामिनी मात्र अनिकाकडे बघतच थांबलेली असते. ही बिचारी घाबरलेली असते आणि पळतच येते कमळीकडे. कमळे, इथे राहणं अशक्य आहे. या घरात इतके विचित्र प्रकार घडताय की तू कल्पना सुद्धा करू शकत नाही. सगळे एकमेकांना असे साथ देतात आणि डावपेच खेळतात की समोरच्याला वेड्यात काढतात. मला आता तेच केलंय. पाणी प्यायचं म्हणून किचनमध्ये गेले, मी माझी पाणी पित होते, मागून कुणीतरी दगड फेकून मारला आणि सगळे महागड्या वस्तू फुटल्या की काचेच्या. आणि मग कामिनी रागिनी आल्या आणि मला खूप बोलल्या, भिकारडी, तुझ्या बापाला भरून द्यायला लाव, लंडनवरनं वस्तू आणल्या.
खूप काही तमाशा केला आणि अचानक अनिका आली आणि अनिका म्हणते डोंट वरी, सगळं काही मी मॅनेज करते. आणि कमळे, सगळ्यात महत्त्वाचं, अनिकानेच मला दगड फेकून मारला, मी तुला खात्रीने सांगतेय. एवढा प्रकार घडला तेवढा सगळा कमळीला सांगितलेला असतो आणि वरून निंगी म्हणते अनिकानेच दगड फेकला आणि कामिनीने रागिनीने मुद्दाम तमाशा केला, हे मला कळालंय. त्यांचं काहीतरी चाललंय बाबा. 100% अनिका नाटक करते, तुला खात्रीने सांगते कमळी, तिच्यावर विश्वास ठेवू नको. ती अनिका आहे, अनिका बदलणं शक्य नाहीये. हे गप ना ग, अंधाराची भीती वाटते ना तुला, म्हणून अशी बरचाळल्यासारखी करतेस तू. त्याला धक्का लागला असणार आणि ते वस्तू फुटल्या आणि तुला असं वाटलं की कुणीतरी दगड फेकला. वेळ आहेस काय ग निंगे? नको टेन्शन घेऊ, आजीला सांगते की चुकून फुटले. अजिबात टेन्शन घेऊ नको ना, अभ्यास कर. कमळी अजिबात विश्वास ठेवत नाही निंगी जे काय बोलतीये, कारण अनिका सुधारली असंच कमळीला वाटत असतं. निंगी आता कमळीला खूप खूप तळतळून सांगत असते की अनिका बदललेली नाहीये. रागिनी, कामिनी, अनिका तिघी मिळून डाव खेळताय आणि या डावात तुला अडकवता. तुझ्याबरोबर मला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करतात. अनिका सगळ्यांच्या समोर चांगलं वागतीये, पण आहे मात्र विचित्र. तर तेवढं सरळ काहीच नाहीये, सगळं अवघड आहे. म्हणजे कसं आहे ना, ती वागती एक आणि वागवती एक आणि मात्र करायचं काहीतरी वेगळंच आहे. तिला समोर छान गोड असं वागतीये, डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि आपल्या समोर काहीतरी वेगळंच दाखवते. तू अनिकाचा एकदा बघ अभ्यास करून, मग तुझ्या लक्षात येणार की अनिका बदललेली नाही आहे, तशीच अनिका आहे ती. पक्की आतल्या गाठीची ती पोरगी. कमळे, तू जरा विचार कर म्हणजे तुझ्याच लक्षात येईल ती अनिका किती आतल्या गाठीची. कमळी सुद्धा आता जरा विचार करायला लागलेली असते निंगीच्या म्हणण्याचा. कमळी आता इकडे घाईघाईने कॉलेजमध्ये आलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी वॉचमन काकांशी बोलत असते. कमळी त्या वॉचमन काकांबरोबर चर्चा करते आणि हवी ती माहिती मिळवलेली असते. वॉचमन सॉरी असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. कमळी म्हणते हे बघा काका, सॉरी बेरी म्हणू नका, तुम्ही ड्युटी करता, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. कमळीच्या हळूहळू गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात. उभा राहून काहीतरी कानावर पडेल, काहीतरी कामाची गोष्ट हाती लागेल, पण काहीच हाती लागत नाहीये. कमळी आता निराश झालेली असते. पडलेला अभ्यास कसा करणार आहे काय माहिती. आता गेटवर उभा राहून विचार करतच असते. तेवढ्यात काही ऋषी आलेला असतो. आता कमळीला बघतो. लेक्चर की ऐकायला मिळतंय का म्हणून इथे येऊन उभी राहिले होते, पण काहीच ऐकायला येत नाहीये ऋषी सर. करायचं आहे ना कमळे तुला, चल माझ्या बरोबर. सर लेक्चर आहे तुमचं आणि मला कुठे नेताय? तू चल म्हणतोय ना. ऋषी कमळीला अगदी जबरदस्तीने कुठेतरी घेऊन चाललेला असतो. आता प्राजूला काही मुलं त्रास देत असतात. बघ की तुझ्या दादाची लव्ह स्टोरी सुरू झाली. प्राजू आता आपली पाळी, आपली लव्ह स्टोरी सुरू करायच्या. दादा तर मस्तपैकी लव्ह स्टोरी सुरू करतोय, आपलीच नाही सुरू होते. प्राजू आता आपण सुरू करायची बरं. इतका राग येतो की प्राजू तिथून लगेच चाललेली असते. इकडे तो मुलगा प्राजूचा पिच्छा सोडायला काय तयार नसतो. असं इग्नोर केलेलं मला अजिबात चालत नाही. प्राजू काय चाललंय, माझ्याकडे लक्ष दे, फोकस फोकस. तू म्हणते उगाच काही विचार करू नको बावडसारखा. माझ्या मनात अजिबात असं काही नाहीये आणि तुझ्याच काय कोणाच्याच बद्दल नाहीये. काय शिकायचंय ना मी सांगतो, एक सुद्धा प्रॉब्लेम तुला राहणार नाही. सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. प्राजू जरा वेळ दे ना मला. तो मुलगा आता मुद्दाम प्राजूला त्रास देत असतो. प्राजू आणि तो मुलगा बोलत असतात. तेवढ्यात निंगी आलेली असते. प्राजू म्हणते अगं निंगी किती वेळचा त्रास देतोय, पिच्छा सोड म्हटलं तर सोडायला काय तयार नाही. निंगी म्हणते माकडा, लाडत आलं की काय, अशी तुडवीन ना तुला की कुणाला त्रास द्यायच्या लायकीचा ठेवणार नाही. तू शिकवणार का प्राजूला? तुला येतं का माकडा काही? निंगी म्हणते बघायचं नाही या, असं मारीन ना तुला की तुझ्या लक्षात राहणार नाही तुझं नाव सुद्धा. निंगीने चांगलं धमकावलेलं असतं. तो आता निघून गेलेला असतो. निंगी म्हणते प्राजू अशा पोरांना भीक नाही घालायची ग, त्यांची लायकी दाखवून द्यायची असते. त्यांना तुडवायचं ना की परत ते विचारच करणार नाही कुणाला त्रास द्यायचा. निंगी म्हणते इथून पुढे कोणी छेड काढली ना तर डोळ्यात डोळे घालायचे आणि नजरेला नजर देऊन भिडायचं. त्याची लायकी त्याला दाखवून द्यायची. एका मिनिटात छुमंत्र होणार बघ. तू म्हणते आलंय माझ्या लक्षात निंगी. आता कमळी इकडे ऋषीच्या घरी आलेली असते. येऊन बसलेलीच असते. तेवढ्यात काय लगेच रोहित आणि नयनतारा आलेली असते. इथे काय करतेस तू? नयनतारा लगेच कमळीला प्रश्न करते आणि रोहित सुद्धा म्हणतो इथे काय काम आहे तुझं? बोलवलंय कमळीला इथे? ऋषी तू? हो, तुझ्यासाठी रस्टिकेट झाली ना, मग अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून मीच तिला बोलवलं. मी तिचा अभ्यास घेणार आहे, 8 दिवसांचा सगळा अभ्यास. म्हणतो इथे अभ्यास करता येणार नाही. मला आणि आईला काहीतरी महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टींवर डिस्कस करायचंय. फार फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही ते अभ्यास करू शकत नाही. तुझ्या रूममध्ये घेऊन जा ऋषीला. कमेंट्री बघायची आहे बिझनेस रिलेटेड. त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होणार आहे, तुमच्यामुळे आम्हाला. तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. म्हणतो कॉलेजचा अभ्यास कॉलेजमध्येच करावा असं मला वाटतं. नयनतारा म्हणते रोहित पूर्ण ताईंचे रूल्स स्ट्रिक असतात ना, मग त्यातून कमळी कशी सुटणार? 8 दिवसांसाठी रस्टिकेट केली आहे तिला. गेटच्या आसपास येणं सुद्धा अलाउड नसेल. हो ना ग कमळी? आता खाली बघितलेलं असतं. ऋषी म्हणतो एक्झॅक्टली, म्हणूनच मी तिचा सगळा अभ्यास कव्हर करून घेणार आहे. पण तो अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे. कमळी चल आपल्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करूया आपण. ऋषी आता कमळीला त्याच्या रूम मध्ये वर घेऊन चाललेला असतो. नयनतारा रोहित बघतच थांबलेले असतात की ऋषी हक्काने त्या कमळीला स्वतःच्या बेडरूम मध्ये नेऊन तिचा अभ्यास पूर्ण करून घेणार असतो. रोहित आणि नयनताराने थोडक्यात टॉर्चरच केलेलं असतं कमळीला.
स्टडी रूममध्ये काम चालू, तिथे अभ्यास करता यायचा नाही. इकडे बसू नका, तिकडे बसू नका. रोहित आणि नयनतारा सरळ सरळ विरोध करत असतात कमळीला. ऋषी शेवटी सगळ्यांचा विरोध पत्कारतो आणि डायरेक्ट स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. आता मात्र हे गप्प बसलेले असतात. नयनतारा आणि रोहितची आता बोलतीच बंद झालेली असते. रोहित म्हणतो, ह्या ऋषीचं वागणं जरा खटकतंय का? विचित्रसारखं नाही वागत आहे का? नयनतारा म्हणते, हो ना, रोहित कसं आहे ना, तुझ्या मार्गावर चालतोय ना तो, आता जरा अवघडच झालंय बघ. नो आई, माझ्याकडून चूक ती घडली, मान्य आहे मला. रोहित आणि नयनतारा फक्त विचार करत थांबलेले असतात आणि इकडे आता ऋषी आणि कमळी डायरेक्ट बेडरूममध्ये येऊन थांबतात. ऋषी म्हणतो, कमळीला कोणता सब्जेक्ट अवघड जातो गो तुला? अहो सर, गणित. ऋषी आणि कमळी विचार करतच असतात. तेवढ्यात काय साधना मावशी आलेली असते. अगं कमळी बघ की कोण आलंय, साधना मावशी. साधना एका मिनिटात आता डोक्यावर पदर घेते आणि कमळी माघारी बघते तर काही नाही, डोक्यावर पदर घेतला. काय साधना मावशी, कमळी आणि आपणच आहोत तरी सुद्धा डोक्यावर पदर घेतलाय, काय तुम्ही पण ना. अहो काढा तो डोक्यावरचा पदर आणि कमळीशी बोला, तिला बोलायचंय तुमच्याशी. लगेच ऋषी म्हणतो की 1 नंबर हुशार पोरगी या, 1 नंबर येणार आहे तिचा. काय सर तुमचं चाललंय हो, काय शिकवलं आणि काही नाही, काही तपास नाही आणि 1 नंबर येतोय म्हणताय. काही उगाच काय सांगताय हो साधना मावशीला. मावशी असं काही बी नाही आहे, सध्या माझा अभ्यासच होत नाहीये, त्यामुळे 1 नंबर येणं तर फार लांबची गोष्ट आहे. आणि पूर्ण तोंडावर पदर घेतलेला असतो आणि खूप म्हणते, सर उगाच माझं कौतुक करू नका मावशी, असं काहीच नाही, पहिला नंबर बिंबर काही येत नसतो माझा, हे सर उगाच आपलं असं कौतुक करतात. कमळी खूप ऋषीबरोबर बोलत असते हसून खेळून. साधनाने फक्त तोंडावर पदर घेतलेला असतो आणि कमळी आणि ऋषी काय बोलतात एवढं ती ऐकत असते. इतकी बडबड केलेली असते ऋषीसोबत, सगळं काही साधनाने तिथं उभा राहून ऐकलेलं असतं. कमळीशी बोलत असतो आणि हसत असतो. कमळीची साथ असली की ऋषीला सगळं छान वाटत असतं, त्यामुळे आत्ता सुद्धा त्याला फार छान वाटत असतं. ही साधना तोंडावर पदर असतो आणि रडायला लागलेली असते. एवढ्या जवळ आहे कमळी तू माझ्या, तरी पण मी तुला मिठी मारू शकत नाही, तुझ्याशी बोलू शकत नाही, किंवा मी काय चाललंय, कशी आहेस तू, बरी आहे का, एवढं सुद्धा विचारू शकत नाहीये. किती वाईट अवस्था आहे ग कमळे माझी, जवळ घेऊन माया करू शकत नाही. खरंच किती दुर्दैवी ग कमळे मी. आता खूप वाईट वाटत असतं आपल्या गौरीला की माझी पोरगी जवळ आहे तरी सुद्धा तिला जवळ घेऊ शकत नाही, की आईची माया देऊ शकत नाही. नशीब आहे खरंच कमळे माझं, ती त्रास सहन करत जगतीये ना. खरंच का त्रास सहन करते कमळे, खरंच मला वाईट वाटतं. पण एका गोष्टीचं लगेच बरं वाटतं की ऋषी बाबा तुझी काय साथ सोडत नाही, कायम खंबीरपणे तुझ्या पाठीशी असतात बघ. सर तुझ्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे, तुझी मदत करतात, ही गोष्ट मात्र 1 नंबर या, लय भारी वाटतंय. गौरी म्हणते, देवा या पोराला कधीच काहीच कमी पडू देऊ नको, भरभरून सगळं काही दे, इतकं गोड पोरगाही नाही, त्याला हवंय ते सगळं काही मिळू दे. तो मावशी आमच्यासाठी काहीतरी खायला आणता का तुम्ही, प्लीज भूक लागली हो. साधना निघून गेलेली असते. ऋषीला आणि कमळीला काहीतरी खायला आणायचं असतं म्हणून ती आता पटकन तिथून निघून जाते. ऋषी म्हणतो, दाखव कमळी काय अडचण येते, कोणतं गणित तुला कळत नाहीये. ऋषी आणि कमळी आता अभ्यासाला लागलेले असतात. आता पुढे गेलेली असते, परत माघारी येते आणि कमळी आणि ऋषीचं जे चाललंय ते बघत असते. कमळी आणि ऋषी किती एकमेकांबरोबर मॅच होतात किंवा त्यांचे विचार किती जुळतात, एकमेकांना ते कसे सांभाळून घेतात, हे सगळं काही आता बघत असते आणि खूप आनंद झालेला असतो. ते हसत असते. त्यांना डोळे भरून या दोघांना बघते आणि त्यांना काहीतरी खायला करायचंय म्हणून ती निघून गेलेली असते. साधनाला कुठेतरी आनंद मिळत असतो की कमळीची ऋषी किती काळजी घेतो आणि आता मला काळजी करायचं कारण नाही. ऋषी जेव्हा कमळीच्या सोबत असतो तेव्हा अगदी मी बिंदास्त असते. या आनंदातच ती आता काहीतरी छान बनवणार असते कमळीला आणि ऋषीला खाण्यासाठी. ते नयनतारा आणि रोहित मीटिंग करत असतो. आई तुझ्यासाठी हे ओके का? नयनतारा म्हणते ओके. तेवढ्यात काय साधना खाली आलेली असते. तारा म्हणते, साधना ताई इकडे या. ती अगदी लगबगीने किचनमध्ये चाललेली असते. नयनतारा तिला स्वतःकडे बोलावून घेते. घाईघाईने कुठे चालला, काय काम आहे? तिला काहीतरी खायला पाहिजे, ऋषी बाबाने सांगितलं ना, तेच आणायला चालली. तारा म्हणते, खायला घेऊन जा, पण वर गेला की त्या रूम मध्ये बसून राहा, परत खाली येऊ नका. काही लागलं तर मी सांगेन, पण त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून त्या रूम मध्येच बसा तुम्ही. लागलं तर मग सांगता येईल जवळच्या जवळ. तारा म्हणते, साधना ताई 1 दिवस घरातलं काम तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे, पण तिथे बसायचं, ती जागा अजिबात सोडायची नाही, म्हणजे ऋषीची रूम सोडायची नाही. तिचा स्टाफ आहे तो करेल सगळं मॅनेज. साधना म्हणते, हो मी बसते तिथे. ऋषी पण मला अशा सिच्युएशन मध्ये टाकलं की त्या कमळीला मी नाहीच म्हणू शकले नाही. रोहितला आता नयनतारा बडबड करत असते आणि हे आता साधना ऐकते की का मला तिथे बसायला लावलं. नयनताराला राग येतो कमळी तिथे आली म्हणून. आता नयनताराला फोन आलेला असतो की राजन सर मीटिंगला आलेच नाहीत. नयनतारा म्हणते, आश्चर्याची गोष्ट आहे, राजन कधीच मीटिंग वगैरे काही बुडवत नाही आणि आता पहिल्यांदाच असं झालंय. हे सुद्धा साधना उभा राहून ऐकत असते. फोन बंद झालेला असतो. रोहितला म्हणते की राजनची कमाल या, एवढी महत्वाची मीटिंग आहे आणि राजनच्या मीटिंगलाच नाहीये. राजनचं हे असं वागणं मला आवडत नाही आहे. रोहित रिस्पॉन्सिबल माणूस आहे हा. आता नयनतारा चिडलेली असते आणि रोहितला सांगत असते की असं असं झालंय.
त्यांचं जे बोलणं चाललंय ते आता साधनाने मात्र ऐकलेलं असतं. इकडे आता अनु बेबी अशी ओरडत आलेली असते रागिनी. आता रागिनी अनिकाला शोधायला आलेली असते. तेवढ्यात काय तिला इन्शुरन्सचा एक फोन येतो. मिळणारे 10 लाखांचा म्हणल्यावर रागिनी लगेच भारावून गेलेली असते. बात रागिनी मागचा पुढचा काही विचार करत नाही. तेवढ्यात काय अनिका आलेली असते. का 10 लाख रुपये मिळणारे मला 10 लाख रुपये. पूर्ण डिटेल सांगा, नाव वगैरे पत्ता सगळं काही डिटेल सांगा आणि डिटेल सुद्धा द्या बरं मॅडम. रागिनी म्हणते हो नक्कीच मी आलाय, देते मी तुम्हाला लगेच ओटीपी देते. तेवढ्यात काय अनिका रागिनीच्या हातातून फोन हिसकावून घेते. कशाला हवाय ओटीपी आणि हे काय बक्षीस वगैरे तेही 10 लाखांचं. अनिका आता त्या पोरीला चांगलीच झापते. तुम्ही अनिका महाजन का? तुमच्या आईला 10 लाखांचा बोनस मिळालाय ते सांगायला फोन केलाय. द्या पैसे लगेच बँकमध्ये ट्रान्सफर होते. म्हणते अच्छा तुमची कंपनी ओटीपी दिल्यावर पैसे ट्रान्सफर करते का? छान आहे तुमची कंपनी. म्हणते ऑलरेडी बँक डिटेल्स असतील ना, डायरेक्ट ट्रान्सफर करा. कशाला ओटीपी हवाय? कंपनीची पॉलिसी मॅम, डिटेल्स घ्यायलाच लागणार. कोणती तुमची कंपनी हो? अनिका सुद्धा चांगलंच तिला आडवं पाडून घेते समोरच्या मुलीला. लाईफ इन्शुरन्स कंपनी मॅम, मला काही इन्शुरन्स वगैरे नको आहे आणि आम्ही काही केलेलं पण नाहीये. आता मात्र अनिका आधी छान बोललेली असते. आता म्हणते येडपट, उल्लू समजलीस का? दोघींना वेड्यात काढायला निघलीस का? फ्रॉड कुठची? स्कॅमर, तुझी कंप्लेंट मी करतेच बघा. तुला कशी 12च्या भावात पाठवते. नंबर लाईनवर येशील का? हा नंबर मी देणार आता पोलिसांकडे. रेडीएस का अनिका? कशाला तिला बोलली ग? अगं 10 लाख रुपये मिळत होते. अनिका आता फोन ठेवते. मॉम पागल झालीये का? असे फुकट कोणी पैसे देत नाही आणि 10 लाख रुपये जोक नाहीये. तुला कोण द्यायला लागलंय ग 10 लाख रुपये? काहीही ऐकते आणि वेड्यासारखी करते. तुझं तिला ओटीपी दिलास, तुझ्या बँक मधले तेवढे पैसे तेवढे एका मिनिटात खल्लास झाले असते. सगळे पैसे उडाले असते. कळतंय का? तुला तिने चुना लावला असता. कधी सुद्धा ओटीपी मागत नाही. तेव्हा कुणीही स्कॅम असला, ओटीपी वगैरे मागितला तर कधीही द्यायचा नसतो. कळतंय का? आपल्या खात्यातले सगळे पैसे उडून जातात. हा स्कॅम असतो. फ्रॉड लोक आहेत अशी. फोन घे आणि इथून पुढे लक्षात ठेव, कुणालाही ओटीपी द्यायचा नाही आणि बँक डिटेल्स चुकून सुद्धा कोणाला द्यायचे नाही. थँक्यू बोल, आज तुझं नुकसान होण्यापासून वाचवलंय मॉम. अनिकाने रागिनीला वाचवलेलं असतं. एका म्हणते अशा फ्रॉड लोकांना एंटरटेन करू नका. मन जरी एप्रिल असला तरी तुम्ही फुल बनवू नका आणि कुणाच्याही भूल तापांना बळी पडू नका. कुणालाही ओटीपी, बँक डिटेल काहीही देऊ नका प्लीज. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. अनिकाने सगळ्यांनाच हा मेसेज दिलेला आहे. कमळी आणि ऋषी परत अभ्यासाला लागलेले असतात. त्या विचारात अडकलेली असते. ऋषी म्हणतो काय ग कमळी? राजन काकाचं टेन्शन, दुसरं काय? कमळी म्हणते म्हणजे बाबाचं टेन्शन आलंय हो सर. जे विचित्र वागताय ना त्याचं टेन्शन आलंय सर. आता तेवढ्या साधना त्यांना खायला घेऊन येते आणि ती सुद्धा कमळी जे बोलतीये ते ऐकत असते. म्हणतो कानावर आलं ते राजन काका खूप ड्रिंक करायला लागले आणि बाहेरचे लोक घरी आणून सोडताय त्यांना. फार वाईट अवस्था आहे. राजन काका इतका स्मार्ट माणूस आहे, इतका हुशार, आणि हे दारू वगैरे काय करायला लागलेत ते सगळं साधनाने ऐकलेलं असतं. तिलाही धक्का बसतो की राजन खरंच दारूच्या आहारी गेलाय. जबाबदार वागणारा माणूस नाही येतो आणि असं काय वागायला लागले अचानक. ऋषीला सुद्धा खूप वाईट वाटतं. असा माणूस नाहीये सर, चांगला माणूस आहे, तरी टेन्शन आहे त्यांना म्हणून असं करता येते. म्हणते यांनी दारू प्यायला सुरुवात केली, देवा हे काय होऊन बसलंय. आता मात्र साधनाला खूप टेन्शन आलेलं असतं. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. बघू आता पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात. प्राजू आता गाडीतून उतरते आणि चाललेली असते. तेवढ्यात तो मगाशी त्रास देणारा मुलगा परत प्राजूच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिला त्रास द्यायला लागतो. आता पळत येते आणि ऋषीच्या गळ्यात पडते. काय झालंय? का घाबरली? कॉलेजमध्ये मुलं मला खूप त्रास देत होती आणि ते माझ्या माघारी इथपर्यंत सुद्धा. कॉलेजमध्ये छेड काढता काढता डायरेक्ट गेट पर्यंत आले आणि मला खूप त्रास दिलाय दादा. तिला इतका राग आलेला असतो. ऋषी हात पकडतो आणि तिला डायरेक्ट त्या मुलांच्या जवळ आणून उभं करतो. म्हणतात इथे काय करताय तुम्ही? सर फ्रेंडशिप नाही लवशिप हवी आहे. लवशिप या प्राजू बरोबर म्हटलं तसं मैत्री कर, पण ती तयारच नाहीये सर. ती आता रागाने बघत असतो त्या मुलाकडे. निर्लज्जपणे ऋषीला सांगतो की मला तिच्यावर लवशिप करायची आहे. ऋषी आता रागाने बघतो. बघू आता ऋषी त्या पोराची काय हालत करणार आणि नेमकी त्याला कोणती शिप करायला लावतोय. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.